चल तेरे मेरे इस किसी का सिक्का उछाले। देखा हजारों दफा आपको फिर भी कुछ आप में बात। जय महाराष्ट्र वालो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल म्हणजे मध्ये। व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल। व्हिडिओ आपला तर खतरनाक आणि विषारी झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे का आपल्याला एक मशीन आहे त्याचीच गरज लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ जे काय आपलं मटेरियल आहे ते एक्सपोर्ट करून टाकायचं आपलं लाईट मोशन ॲपमध्ये। तर बघू शकता जे काय आपलं मटेरियल आहे ते बिटमार्क आहे, HDR आहे आणि सेक इफेक्ट आहे। एवढं आपलं मटेरियल आहे। सिंपल आहे, आपल्याला काही नाही करायचं। जे काय आपलं बिटमार्क आहे त्याला अशा प्रकारे ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर भाऊनो जे काय आपला मॉडेलचा किंवा तुमचा फोटो आहे त्याला अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर भाऊनो याला लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे। एवढं झाल्यानंतर भाऊनो जे काय आपली बीट दिसते त्याला अशा प्रकारे मधातून कट करायचं आहे। तर बघू शकता 2 भाग झालेला आहे। एवढं झाल्यानंतर भाऊनो समोर यायचं आहे। समोर आल्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे। जे काय आपलं सेक इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर भाऊनो जो काय पहिला इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे क्लिक करायचा आहे आणि जे काही इफेक्टचं ऑप्शन दिसते त्याच्यावर क्लिक करून 3 डॉटवर क्लिक करून इथं कॉपी इफेक्ट दिसतो त्याला अशा प्रकारे कॉपी करायचं आहे। कॉपी केल्यानंतर भाऊनो बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपल्या बिटमार्कमध्ये जायचं आहे। गेल्यानंतर भाऊनो जो काय पहिला इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर क्लिक करून इथं पेस्ट इफेक्ट दिसते त्याला अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता भाऊनो जो काही आपला पहिला इफेक्ट आहे तो अशा प्रकारे लागून जाईल। एवढं झाल्यानंतर भाऊनो बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर अजून आपल्या सेक इफेक्टवर जायचं आहे। गेल्यानंतर भाऊनो जे काही दुसरा इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे कॉपी करायचा आहे। कॉपी केल्यानंतर भाऊनो समोर यायचं, समोर आल्यानंतर बॅक यायचं आणि जे काय आपलं बिटमार्क आहे ते पण ओपन करायचं आहे। एवढं झाल्यानंतर भाऊनो जो काय आपला दुसरा इफेक्ट आहे त्याला सिंपली क्लिक करून इफेक्टच्या ऑप्शनवर जाऊन 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता भाऊनो दोन्ही पण आपले इफेक्ट लागून जाईल। तर बघू शकता अशा प्रकारे आपले दोन्ही पण इफेक्ट लागून जाईल। एवढं झाल्यानंतर समोर यायचं, समोर आल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर भाऊनो जे काय आपलं HDR आहे त्याला अशा प्रकारे ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर भाऊनो जे काही इथे प्लसचं ऑप्शन दिसते तिथे त्याला क्लिक करायचं आहे आणि जेवढे पण लेअर आहेत सेट ऑल लेअर दिसतात त्याला अशा प्रकारे क्लिक करायचं आहे। अजून प्लसचं ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि कॉपी लेअर करायचं आहे। अशा प्रकारे कॉपी लेअर केल्या भाऊनो। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर बिटमार्कमध्ये जायचं आहे। गेल्यानंतर भाऊनो जे काही आपण ते लेअर कॉपी केले त्याला इथे पेस्ट करायचं आहे। सिंपली आपल्या प्लसच्या ऑप्शनवर जायचं आहे। ते बघू शकता पेस्ट लेअर दिसतील त्याला अशा प्रकारे क्लिक करायचं आहे। तर बघू शकतो भाऊनो आपल्याला जे काही आपले लेअर आहेत ते अशा प्रकारे येऊन जाईल। एवढं झाल्यानंतर भाऊनो समोर यायचं आणि जे काही आपलं पिंजे आहे ते पण लावून घ्यायचं अशा प्रकारे। जे काय आपले इमोजीचे पिंजे आहे ते लावायचे आहे, त्याला लाईटमध्ये करून टाकायचं आणि ॲडजस्ट वगैरे करायचे आहे। अशा प्रकारे भाऊनो तुम्ही ॲडजस्ट वगैरे करून लावून घ्यायचं आहे आणि याला अशा प्रकारे लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे। घेऊन गेल्यानंतर भाऊनो जे काय आपलं HDR हे जे काय आपलं बॉर्डर आहे ते घेऊन घ्यायचं आहे। बॉर्डर घ्यायचं आहे भाऊनो आपल्याला जे काय आपलं बॉर्डर आहे अशा प्रकारे बॉर्डर घ्यायचा आहे आणि याला लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे। एवढं झाल्यानंतर भाऊनो जे काय आपलं एक्सपोर्ट बटन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे। जेवढं पण HD वगैरे पाहिजे असेल तुम्हाला तेवढा HD करून घ्यायचा आणि व्हिडिओ आपला कंप्लीट झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया नवीन एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।